श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला असं वाटतं का की खूप प्रयत्न करत आहे तरी यश मात्र मिळत नाही, नशीबच साथ देत नाही? तर बघा, खरं सांगते, आपलं नशीब आपण स्वतः बदलू शकतो. नशीब बदलण्यासाठी काही उपायांसह आपल्याला आपल्या स्वतःच्या सवयी बदलणं देखील गरजेचं असतं. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा 7 गोष्टी सांगणार आहे की ज्या 7 गोष्टी केल्यामुळे तुमचं नशीब नशीब 100% बदलणार आहे. तर बघा, सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला काय करायचं आहे, तर सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल पाहायचा नाही. 2 मिनिटं डोळे शांत राहून, डोळे बंद करून तुम्ही ज्या देवाला मानतात त्यांचे नाव घ्यायचे आहे. जसं की तुम्ही जर स्वामी समर्थांना मानत असाल तर स्वामी समर्थ महाराजांचे तुम्हाला 2 मिनिटं किंवा 5 मिनिट नाव घ्यायचे आहे. तुम्ही जर साईबाबांना मानत असाल तर साईबाबांचे तुम्हाला नाव घ्यायचे आहे, किंवा तुम्ही जर महादेवाला मानत असाल तर महादेवाचे देखील तुम्हाला नाव घ्यायचे आहे. तुम्ही ज्या देवाला मानता किंवा तुम्ही ज्या ज्या देवाला मानता त्या त्या देवांची तुम्ही नावं घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला असं दोन्ही हात तुमच्या समोर पकडायचे आहे आणि असा त्याचा चंद्र करायचा आहे. म्हणजे जशी की ही जी लाईन आहे आणि हाताची ही जी लाईन आहे त्याला असं जॉईंट करून अर्धचंद्र करायचा आहे. आणि त्याच्याकडे पाहून तळ हाताकडे पाहून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे लक्ष्मी कराग्रवसते करमध्ये सरस्वती करमुले गोविंदम प्रभाते करदर्शनम. हा मंत्र म्हणून तुम्हाला असा मंत्र म्हणायचा आहे आणि असं करून पूर्ण डोळ्यावरून आणि पूर्ण तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवायचा आहे. त्यानंतर भूमीला तुम्हाला वंदन करून तुमचा दिवस सुरू करायचा आहे. बघा, तुमचे पूर्ण जीवन किंवा तुमचा पूर्ण दिवस तुम्ही दिवस कसा सुरू करता यावर अवलंबून असतं. म्हणून तुम्ही ह्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सकारात्मकता दिसून येईल आणि मनशांती सुद्धा तुम्हाला लाभणार आहे. तर तुम्हाला सकाळी उठल्यावर पहिले ही गोष्ट करायची आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर सायंकाळच्या वेळेस देवासमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे. बघा, दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तर ती तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. तुपाचा दिवा समृद्धीसाठी आणि तेलाचा दिवा अडचणी दूर करण्यासाठी असतो. म्हणून तुम्हाला रोज सकाळी आणि सायंकाळी सकाळी तर तुम्ही पूजा केल्यानंतर दीप प्रज्वलित करताच, पण सायंकाळी सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे देवाजवळ आणि 2 मिनिटे शांत बसून देवाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. नेहमी ज्या घरामध्ये दिवा जळतो त्या घरामध्ये सुख, शांती आणि आनंद नांदत असते. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे विचार बदला. तुमचे विचार बदलले की नक्कीच नशीब बदलायला देखील वेळ लागणार नाही, कारण तुम्ही जसे विचार करता तसं तुम्ही बनत असता. मी काहीच करू शकत नाही हे तुमचे नशीब खराब करणार आहे आणि मी नक्की यशस्वी होणार आहे हे तुमचे नशीब नक्की घडवू शकतो. कारण आपण त्या मार्गाने आपण जो विचार करतो, आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर त्या मार्गाने आपण सतत प्रयत्न करत असतो आणि यश आपल्याला एक दिवस आपल्याला नक्कीच मिळतं. कारण आपले कर्म आपण सतत करत असतो. त्यामुळे तुमचे विचार तुम्हाला बदलायचं आहे आणि तुमचं मन आणि तुमचे विचारच तुमचं भविष्य घडवत असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे दान आणि सेवा. आता बघा, तुमचा पगार आला की त्या पगारामधली काही टक्के रक्कम, म्हणजे बघा, तुमच्या यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला दान करायचं आहे. तुमच्या पगारातील काही टक्के रक्कम तुम्हाला दान करायची आहे. म्हणजे कोणत्याही तुम्ही याच्यामध्ये रूपामध्ये तुम्ही दान करू शकता. तुम्ही अन्नदान करू शकता किंवा दुसऱ्या काही गोष्टी तुम्हाला ज्या पण गरजूंना द्यायच्या असेल त्या तुम्ही दान करू शकता. यथाशक्ती यथाभक्ती, त्याला काही म्हणजे असं हे नियम नाही आहे की नाही बाबा तुम्ही एवढंच दान करा तेवढंच दान करा. तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्हाला दान करायचं आहे. बघा, तुम्हाला म्हणजे फक्त देवाला मागायचंच आहे किंवा इतरांना मागायचं आहे असं जमत नाही. तुम्हाला काही देण्याची पण म्हणजे प्रवृत्ती ठेवावी लागणार आहे आणि तुम्हाला निस्वार्थ भावनेने द्यावंसुद्धा लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला काही गोष्टी मिळणार आहेत. जीवनात जर काही मिळवायचं असेल तर द्यायला देखील आपण शिकलं पाहिजे. बघा, देणाऱ्यांना देव कधीच कमी पडू देत नाही. गरिबांना अन्नदान करा, वस्त्रदान करा, तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे जमतं ते करा. पक्ष्यांना पाणी दाणे द्या किंवा गाईला पोळी, कुत्र्याला पोळी, तुम्ही हे देखील करू शकता. आणि ह्यातच म्हणजे देव आहे. आणि जर तुम्ही हे करणार
तुम्ही एखाद्याची आत्मा शांत केली पाणी पाजून किंवा त्याला खाऊ घालून, तर त्यामध्येच देव आपल्यावर प्रसन्न होणार आहे, ही गोष्ट नक्की लक्षात असू द्या. त्यानंतरची 5वी गोष्ट म्हणजे ध्यान आणि मंत्र. बघा, तुम्हाला जास्तीत जास्त ध्यान करायचं आहे. मंत्राचं तुम्हाला जे चॅन्टिंग करत राहायचं आहे. दररोज 5 मिनिटे तरी तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे. ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जाप करू शकता, किंवा तुम्हाला ज्या मंत्राचा जाप करायचा आहे त्या मंत्राचा तुम्ही जाप करू शकता. हे जे आहे, हे मंत्र जाप आहे, हे देखील तुमचं नशीब बदलण्यासाठी म्हणजे खूप मोठा प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे कारण तुम्ही जसं जसं मंत्र जप कराल किंवा ध्यान कराल, त्यामुळे काय होईल, तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येत राहील आणि तुम्हाला काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल आणि तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी, जे तुमचं गोल आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ती शक्ती मिळत राहणार आहे मंत्रजापामुळे देखील. त्यामुळे मंत्रजाप देखील तुम्हाला करायचा आहे. आता 6वी गोष्ट म्हणजे काय, तर वाईट सवयी टाळा. वाईट सवयी म्हणजे काय, राग, मत्सर, कोणाबद्दल वाईट बोलणे, शिवीगाळ करणे, ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहे. कुणाची निंदा करणे, ह्या गोष्टी टाळायच्या आहे. राग आला तर शांत राहा. 2 मिनिटं तुम्ही शांत राहिले तर राग आपोआप निघून जाणार आहे. कोणाबद्दल वाईट बोलू नका. वाईट बोलू नका म्हणजे काय, की कोणाच्या निंदा करू नका. बघा, ज्यांच्या आपण निंदा करत असतो त्यांना तर काही हे होत नाही, पण त्यांचं जे पाप केलेले आहेत ते पूर्ण आपल्या नशिबात येत असतात. म्हणून कोणाचीही निंदा करू नका. निंदा करणं हे सर्वात मोठं पाप मानलं गेलेलं आहे, म्हणून निंदा करू नका. त्यानंतर शांत राहायला शिका. मत्सर करू नका, कोणाशी तुलना करू नका आणि आपलं काम आपण करत राहायचं आहे. आपल्याला इतरांची काहीही घेणं देणं नाही. आपण कोणाशी तुलना करायची नाही. बघा, ज्याचं ते जे आपापल्या नशिबाने त्याला तो खात असतो, तर त्याच्याशी तुलना करून आपलं नशीब बदलणार आहे का, तर नाही. आपल्याला काय आहे, आपलं जे नशीब आहे ते आपल्याला बदलण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. बघा, कष्ट तर आपल्याला करतच राहायचं आहे, पण त्यासोबतच आपल्याला देवधर्म आणि ह्या आपल्या काही छोट्या मोठ्या सवयीसुद्धा आपल्याला बदलायच्या आहे. त्यामुळे निंदा कधीही करू नका. आता 7वी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सातत्य. बघा, सातत्य हीच तुमच्या जीवनाची खरी किल्ली आहे. म्हणजे तुमचं नशीब बदलणारी खरी किल्ली ही सातत्य आहे. तुमचे काम तुम्हाला हळूहळू पण सातत्याने करत जायचं आहे. बघा, एका दिवसामध्ये बदल घडत नसतो. बदल घडवायला देखील वेळ लागत असतो. म्हणून सातत्याने तुम्ही बघा, ह्या ज्या गोष्टी तुम्ही 21 दिवस करून पहा, किंवा कोणत्या पण चांगल्या सवयी किंवा चांगल्या गोष्टी तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. बघा, सेवा देखील काही सेवा देखील अशा आहेत की 21 दिवस तुम्हाला करायला म्हणजे सांगितल्या जातात. काही उपायसुद्धा असे असतात की 21 दिवस करायला सांगितले जातात. हे जर 21 दिवस का, कारण 21 दिवस जर आपण सतत केलं तर आपल्याला त्या गोष्टींची म्हणजे एक सवय लागून जाते आणि त्या गोष्टीचं जी पण म्हणजे जी शक्ती आहे, जी चांगली शक्ती आहे, सकारात्मकता, ती आपल्या अंगी आपल्या उतरत असते. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी 21 दिवस सतत करायचं आहे. आणि मग बघा, 21 दिवस केल्याने तुमच्या जीवनामध्ये काय सकारात्मक बदल होतो, तर ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल. तर बघा, आपल्याला म्हणजे कष्ट करत म्हणजे नशीब बदलण्यासाठी कष्ट देखील करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सातत्याने कष्ट करायचं आहे, तेव्हाच तुमचं नशीब एक ना एक दिवस नक्कीच बदलणार आहे. देर हरी पलंगावरी असं म्हटल्यावर काहीही होणार नाही. तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी करत आहात, कष्ट नाही करत आहे, सेवा करत आहात, उपाय करत आहात, पण कष्ट मात्र करत नाही आहात, तर त्याला काही अर्थ नाही. ह्या गोष्टी तुम्ही सतत 21 दिवस मनापासून करा आणि तुमच्या जीवनामध्ये काय सकारात्मक बदल घडतो ते अनुभवा. तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. बघा, बदल हा एका दिवसात घडत नसतो, तर त्याला देखील वेळ लागत असते. म्हणून तुम्ही हळूहळू या गोष्टी करा आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाला ते मला नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.